काळाकुट्ट अंधार, रात्रीची वेळ आणि बेंगळुरूच्या मोहोचल्ली गावातील एक निर्जन रस्ता. अचानक एका व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज येतो, पण तो आवाज दाबला जातो. एका बाजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला 39 वर्षाचा विजय कुमार, ज्याचा श्वास आता संपत चालला आहे, आणि त्याच्याच समोर उभे आहेत त्याचे दोन चेहरे. एक त्याच्याच बालपणीचा जीवस्य कंठस्थ मित्र धनंजय, आणि दुसरी त्याची स्वतःची पत्नी अर्धांगिनी पत्नी आशा, ज्या पत्नीसोबत त्याने 10 वर्ष संसार केला होता, 2 मुलांना जन्म दिला. तीच पत्नी आज त्याच्या मृत्यूचा तमाशा बघत होती. ज्या मित्रावर भावासारखा विश्वास ठेवला, त्यानेच पाठीत खंजीर खुपसला होता. हे केवळ एका हत्येचे थरारक दृश्य नाही, तर मैत्र, प्रेम आणि अनैतिक संबंधांच्या दलदलीत हरवलेल्या एका काळ्या नात्याचा अंत आहे. पण पोलिसांनी जेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला, तेव्हा समोरून आलेला खऱ्या गुन्हेगाराचा चेहरा पाहून संपूर्ण कर्नाटक हादरून गेलं. हे क्रूर हत्याकांड कसं घडलं, हा कट कसा रचला गेला, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, क्राईम स्टोरीच्या आजच्या भागात मी तुमचे स्वागत करतो. आज आम्ही तुम्हाला कर्नाटकमधून आलेली अशी एक सत्य घटना सांगणार आहोत, जी गेल्या काही दिवसात घडली आहे. ही गोष्ट आहे विश्वासघाताची, एका अशा अनैतिक संबंधांची ज्याने 10 वर्षाचा संसार आणि जुनी मैत्री एका रात्रीत जळून खाक झाली होती. या कथेचा मुख्य नायक आहे 39 वर्षाचा विजय कुमार. विजय कुमार हा बँगलोरमधील ऑटो ड्रायव्हर आणि रिअल इस्टेट ब्रोकर म्हणून काम करायचा. कष्टाळू, प्रामाणिक आणि आपल्या कुटुंबावर अथांग प्रेम करणारा माणूस म्हणजे विजय कुमार. विजयचा विवाह 10 वर्षापूर्वी आशा नावाच्या महिलेशी झाला होता. लग्नानंतर त्यांना 2 गोंडस मुलं देखील झाली. वरवर पाहता त्यांचं कुटुंब अतिशय सुखी आणि आनंदी दिसत होतं. विजय दिवस रात्र कष्ट करून आपल्या कुटुंबाला सर्व सुखसोयी देण्याचा प्रयत्न करत होता. पण या कथेत एंट्री होते एका पात्राची, ज्याचं नाव आहे धनंजय. धनंजय हा विजयचा बालपणीचा मित्र होता. दोघेही एकत्र वाढले होते, त्यामुळे विजयचा धनंजयवर आंधळा विश्वास होता. धनंजयचे विजयच्या घरी सातत्याने येणे जाणं चालू असायचं. विजयला वाटायचं की त्याचा मित्र त्याच्या कुटुंबाची खूप काळजी घेतो आहे, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या घरात त्याच्या पाठीमागे एक भयानक कट शिजत होता. काळ सरकत गेला मित्रांनो, आणि धनंजय आणि विजयची पत्नी आशा यांच्यातील मैत्रीचं रूपांतर आता मात्र अनैतिक संबंधात सुरू झालं होतं. विजय कामासाठी घराबाहेर असताना धनंजय तासनतास आशासोबत वेळ घालवू लागला. काही दिवसांपूर्वी विजयला या अनैतिक नात्यांचा सुगावा लागला होता, पण जेव्हा त्याला या पत्नीच्या आणि मित्राच्या वागणुकीवर संशय आला, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. विजयने आपल्या संसाराचा विचार करून, मुलांच्या भविष्याचा विचार करून आशाला आणि धनंजयला अनेकदा ताकीद देखील दिली होती. त्याने धनंजयला आपल्या घरापासून दूर राहण्यासाठी सांगितलं देखील होतं. इतकेच नाही, तर आपली पत्नी धनंजयपासून दूर राहावी म्हणून देखील विजय आटोकाट प्रयत्न करत होता. विजयने आपले राहते घर बदलले देखील होते. तो दुसऱ्या भागात देखील राहायला गेला होता. त्याला वाटलं होतं की अंतर वाढलं की हे अनैतिक संबंध कदाचित आपोआप थांबतील, पण वासना आणि मोहाने अंध झालेल्या आशा आणि धनंजयने लपून छपून नवऱ्याच्या आड आपले संबंध सुरूच ठेवले होते. काही दिवसांपूर्वी विजयच्या हाती असे काही पुरावे लागले, ज्याने या कथेला एक वेगळेच वळण मिळाले होते. विजयला आशा आणि धनंजयचं काही अतिशय आक्षेपार्ह आणि जवळीकीचे अवस्थेतील फोटो पाहायला मिळाले होते. हे फोटो विजयसाठी एक शस्त्र होते. त्याच्या जोरावर तो समाजासमोर आणि पोलिसांसमोर या दोघांचा पर्दाफाश करू शकत होता. विजयने ते फोटो दाखवून आशा आणि धनंजयला अंतिम चेतावणी दिली, आणि मग यांच्या दोघांमध्ये प्रचंड वाद देखील झाला. आता आशा आणि धनंजयच्या मनात भीती निर्माण झाली होती. त्यांना असं समजलं होतं की जोपर्यंत हा विजय जिवंत आहे आणि त्याच्याकडे त्यांचे फोटो आहेत, तोपर्यंत ते दोघेही एकत्र राहू शकत नाहीत.
त्यांच्या संबंधांमध्ये आता फार मोठी अडचण तयार झाली होती. आपल्याला आपल्या समाजात त्यांची बदनामी होईल याच भीतीतून आणि क्रूरतेतून त्यांच्या डोक्यात एक कायमचा भयानक विचार आला. तो म्हणजे विजयचा काटा कायमचा काढायचा, विजयला कायमचं संपवून टाकायचं. नुकत्याच घडलेल्या त्या रात्री धनंजय आणि आशाने आपल्या काही साथीदारांना सोबत घेऊन विजयला संपवण्याचा अंतिम कट तयार केला. योजनेनुसार विजयला एका निर्जन ठिकाणी गाठण्यात आले. विजयला काही समजण्याच्या आतच त्याच्यावर हल्ला करण्यात आला. विजयने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला, पण धनंजय आणि त्याच्या साथीदारांच्या क्रूरतेवर त्याचा निभाव लागला नाही. अत्यंत निर्घृणपणे विजय कुमारची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर गुन्हेगार पुरावे नष्ट करून तिथून ताबडतोब पसार देखील झाले. दुसऱ्या दिवशी मोचोहल्ली गावच्या जवळचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. सुरुवातीला ही एक सामान्य लूटमारीची आणि अपघाताची घटना भासत होती, पण पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून काही गोष्टी सुटल्या नाहीत. मृतदेहावरील जखमांवरून हे स्पष्ट होत होते की हा खून रागाच्या भरात आणि पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून करण्यात आला होता. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. सर्वात आधी विजयच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स म्हणजे CDR काढण्यात आले. तपासात पोलिसांना समजले की विजयचे काही दिवसांपासून पत्नीसोबत आणि धनंजयसोबत गेल्या काही दिवसात प्रचंड भांडण झाले होते. तसेच विजयच्या हत्येच्या रात्री आशा आणि धनंजयच्या मोबाईलचे लोकेशन आणि कॉल रेकॉर्ड देखील संशयास्पद पद्धतीने आढळले होते. पोलिसांनी आशाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. सुरुवातीला आशाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केला. ती रडण्याचे नाटक करत होती, स्वतःला निर्दोष सांगत देखील होती. पण जेव्हा पोलिसांनी तिच्यासमोर सायंटिफिक पुरावे आणि कॉल डिटेल्स ठेवले, तेव्हा मात्र तिची बोलती आपोआप बंद झाली. पोलिसांनी खाक्या दाखवला. आशाने आपला गुन्हा ताबडतोब कबूल केला आणि आपल्या बालपणीच्या मित्रासोबत म्हणजे धनंजयसोबत मिळून हा खून केल्याची धक्कादायक पोलिसांना कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत धनंजय आणि त्याच्या साथीदारांना देखील बेड्या ठोकल्या. मित्रांनो, बेंगळूरच्या मोचोहल्ली गावात घडलेली ही सत्य घटना आपल्याला विचार करायला लावते. ज्या पत्नीवर विजयने जीवापाड प्रेम केलं, ज्या मित्राला भाऊ मानलं, त्यांनीच केवळ आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या विजयचा जीव घेतला होता. कायद्याच्या कचाट्यातून कोणीही सुटू शकत नाही. आज आशा आणि धनंजय जेलच्या गजाआड आपल्या कर्माची शिक्षा भोगत आहेत, पण सगळ्यात विजयचा निष्पाप जीव गेला आणि ही 2 मुलं देखील अनाथ झाली आहेत. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतंय? आशा आणि धनंजयला कोणती शिक्षा व्हायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच थरारक सत्य क्राईम स्टोरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन सत्य घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहा. धन्यवाद.